अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर अक्कलकुवा शहरात लावण्यात आलेल्या हायमास्ट लॅम्प अनेक वर्षापासून बंद। आज दिनांक 23 मार्च 2025 रोजी दुपारी 2 वाजता घेतलेल्या माहितीनुसार अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्ग हा अक्कलकुवा शहरातून गेला असून अक्कलकुवा टॅक्सी स्टँड ते मोगली चौफुली पर्यंत दोन्ही रस्त्यांच्या मध्ये हायमास्ट लॅम्प सुमारे 15 वर्षापूर्वी बसवण्यात आले होते। मात्र काही वर्ष ते लॅम्प सुरळीत चालले। मात्र मागील सुमारे 8 ते 10 वर्षापासून सर्व हायमास्ट लॅम्प हे बंद पडले आहेत। अनेक हायमास्ट लॅम्पचे खांब सुद्धा तुटले आहेत, ज्यामुळे रात्रीच्या वेळेस येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावे लागते। तसेच रात्री दुभाजकाचा अंदाज न आल्याने अनेक वाहनाचे अपघात देखील अनेक वेळा झाले आहेत। याबाबत अनेक वेळा संबंधित विभागाला सांगून सुद्धा संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र दिसून येत आहे। याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य कपिल देव चौधरी यांनी अनेक वेळा शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये सदर समस्या मांडली, तरी सुद्धा आतापर्यंत संबंधित विभागाने याकडे लक्ष दिलं नाही। आता तरी संबंधित विभाग जागा होतो का याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागले आहे। नमस्कार, मी कपिल देव चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य। मी आपल्या अक्कलकुवा शहराबद्दल सातत्याने गेल्या 7 वर्षापासून सण उत्सवाच्या अनुषंगाने ज्या प्रशासनाकडून शांतता कमिटीची बैठका घेण्यात येतात, त्या बैठकींमध्ये मी वारंवार अक्कलकुवा शहरालगत जे राष्ट्रीय महामार्ग आहे अंकलेश्वर बऱ्हाणपूर, त्या महामार्गावरती बस स्थानकपासून तर अक्कलकुवा आमलीबारी चौकडीपर्यंत चौफुलीपर्यंत जे हायमास्ट लॅम्प लागलेले आहेत, ज्या वेळेस ते हायमास्ट लॅम्प लावण्यात आले 3-4 वर्षापर्यंत ते सुरळीत चालले। त्यानंतर आज गेल्या 8 ते 10 वर्षापासून ते हायमास्ट लॅम्प बंद असल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरती दरवर्षी अपघात होत आहेत, मोठे अपघात होत आहेत। काही लोकांचे प्राणही सुद्धा त्यांना गमवावे लागले, काही प्राण्यांना सुद्धा त्यांचे प्राण गमवावे लागले, काही लोक अपघातामध्ये अपंग झाले। या दृष्टिकोनातून आमच्या अक्कलकुवा शहरामधून सर्व नागरिकांकडून एक कळकळीची एक पोटतिडकीने सतत संबंधित डिपार्टमेंटकडे आम्ही नेहमी मागणी करत आलेलो आहोत। व धुळ्याला जेव्हा त्यांनी सांगितलं की याचे नाही करून ऑफिस धुळ्याला आहे, तर त्या ऑफिसमध्ये सुद्धा त्या कार्यालयात सुद्धा आम्ही त्याचे कागदपत्रांची पूर्तता केली, मागणीची पूर्तता केली, तरी अजूनपर्यंत आज 2025 म्हणजे आज जवळपास 7 ते 8 वर्ष होऊन गेले मागणी करायला। दरवर्षी मागणी करून सुद्धा संबंधित डिपार्टमेंटकडे कुठलीही त्या कार्याची दखल घेतली जात नाही व त्या हायमास्ट लॅम्प लावून त्याची अंमलबजावणी होत नाही। या विषयामध्ये नुकतेच 3 ते 4 महिन्या अगोदर आमचे अक्कलकुवा धडगावचे आमदार, आमचे ज्येष्ठ आदरणीय श्री अंशादा पाडवी साहेब यांची लोकनियुक्त आमदार म्हणून निवड झाली। त्यांच्याकडे अवघे 8 दिवस अगोदर आम्ही चर्चा केली की दादासाहेब, संबंधित डिपार्टमेंटकडे आपल्याला आवर्जून मागणी करावी लागेल व हायमास्ट लॅम्पची कुठल्याही परिस्थितीमध्ये हायमास्ट लॅम्प परत सुरू करावे लागतील, जेणेकरून हे अपघात टळतील व अक्कलकुवाचे नागरिक येणाऱ्या सण त्योहारामध्ये उत्सवामध्ये सामील होतील व अंधारापासून दूर राहतील। MDTV न्यूज साठी अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी शुभम भन्साली।